राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल गेल्या आठवड्याभरापासून जवळपास ठप्प झाली असून मान्सूनला आता 25 जून नंतरच पुन्हा गती मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। सध्या महाराष्ट्रातील मान्सून रेषा कोकणातील हर्णे ते सोलापूर या पट्ट्यात स्थिरावली आहे। मात्र पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण अद्याप तयार झालेले नसल्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावलेली दिसत आहे। निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार वायव्य दिशेकडून वाहणारे उष्ण आणि कोरडे वारे, अरबी समुद्रावरील सुमारे 3.5 ते 4 किलोमीटर उंचीवरील प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली आणि कमकुवत झालेला मान्सून प्रवाह यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण होत आहेत। याच कारणामुळे 8 जूनपासून महाराष्ट्रातील मान्सून रेषेत कोणताही लक्षणीय बदल झालेला नाही। परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे। खरीप हंगामातील पेरण्यांसाठी जून महिन्याचा दुसरा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मात्र मान्सूनच्या संथ वाटचालीमुळे अनेक ठिकाणी पेरणीचे नियोजन प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 25 जून नंतर वातावरणात काही अनुकूल बदल झाल्यास मान्सून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्रातील उर्वरित भागात वेगाने प्रगती करू शकतो। त्यामुळे पुढील काही दिवस मान्सूनच्या हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।